वाईट बस्ती का प्रेम नाही, शिवसेनेसोबत आमची मैत्रीपूर्वक त्या ठिकाणी काही एखादा दुसऱ्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि राष्ट्रवादीसोबत त्या ठिकाणी त्यांच्या एक काँग्रेसमधून असलेल्या बी टीमच्यामुळे त्या ठिकाणी युतीमध्ये अडचण निर्माण झालेली आहे आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टी सर्व प्रभागामध्ये संकल्पित त्या ठिकाणी उमेदवार घेऊन निवडणूक लढणार आहे. आम्ही फार विनम्रतेने आम्ही सर्वांकडे, जरी आज आमचं इथं भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद असताना देखील सर्व पक्षांकडे स्वतः एक या निवडणुकीचा प्रमुख म्हणून प्रत्येकांपर्यंत मी गेलो होतो. आम्ही त्यांच्याशी भेट झाली. आमचे सर्वच नेते माननीय रमेश आप्पा आहेत, अभिमन्यूजी आहेत, अर्चनाताई आहेत, अजित आहेत, आम्ही सर्वजण मिळून विश्वनाथ पाटील साहेब आहेत, सर्वजण मिळून आम्ही सर्व या इतर मित्र पक्षांसोबत चर्चा केली. मला असं वाटतं की त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी आहे, समजूतदारपणा आहे. राजकारणाच्या या सगळ्या अनुषंगाने ज्या गोष्टी आहेत, बनसोडे साहेबांचा त्यातला प्रयत्न होता, बाबासाहेब पाटलांचा होता, बाकीचे विक्रम काळेंचा होता. पण ज्यावेळेस हे सर्व चित्र पाहिल्यानंतर मी माझ्यासारखं आम्ही ज्यावेळेस एखाद्या बैठकीला बसल्यानंतर एखादा कुणीतरी येऊन सरळ असं जर म्हणतोय अशी मोठ्या याच्यामध्ये एखाद्याचा अपमान मी असं बोलणार नाही, पण ते एखाद्या ॲब्युझिंग असेल, अपमान करण्याच्या मानसिकतेतून असेल, आमची ताकद आहे, आम्ही ताकद दाखवून देऊ असं जर कुणी जर म्हणत असेल, मी फार विनम्रतेने मी सांगितलं त्यांना की आपली राष्ट्रवादीची फार मोठी ताकद आहे, निश्चितपणे आपण आपल्या ताकदीने त्या ठिकाणी लढावं. आम्ही आमच्या छोट्या का ताकद आमची छोटीशी जी का ताकद असेल त्यांनी या निवडणुकीच्या मैदानामध्ये भविष्यामध्ये त्यांना गेट ओपन राहतील का? नाही, आमची ह्या जिल्ह्यातली जे नेते आहेत आम्ही सर्वजण मिळून जे निर्णय करू ते पक्षश्रेष्ठी मान्य टाकणारे जर आले तर पुढे आले परत मिठाचा खडा टाकणारे तर ते तुम्हाला माहिती आहे. आता नाही आले म्हणजे का आले नाही ते भविष्यात देखील खंडन झाले असं बोललं जाते. प्रभाग क्रमांक 15 म्हणून आता प्रभाग 15 हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते राजनाथ, आम्ही आमचं स्वतःचं घर आहे, आम्ही सर्वजण ह्याच प्रभागामध्ये राहतो आणि असं नाही की आमची जागा इथं येत नाहीत. लोकसभेला, विधानसभेला आत्ताही देखील मागच्या महानगरपालिकेमध्ये सतत भारतीय जनता पार्टी सोबत राहिलेला हा हे 15, 14, 15, 17, 16 हे सर्व प्रभाग आहेत. इथून जर तुम्ही जागा मागितलं विनंतीपूर्वक मी सांगितलं, मी माझ्याकडनं किमान आमच्या ज्या काय 5-6 बैठका झाल्या असतील, किमान मी 100दा हा शब्द वापरला. माझी विनंती आहे आपण सर्वांनी जरा 2 पावलं पुढे मागे राष्ट्रवादी बी टीम आहे असं म्हणलं तुम्ही बोलताना. राष्ट्रवादी बी टीम आहे असं म्हणलं काँग्रेस. राष्ट्रवादीमध्ये जी काही मंडळी आहेत ती राष्ट्रवादीमध्ये असलेली काँग्रेसची बी टीम असं तिथल्या नेतृत्वाने त्याचा शोध घ्यावा असं माझं मत. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना तिकीट भेटलेली नाराज झालेले आहेत. ते म्हणतात की आम्ही एवढे वर्ष पक्षाचं काम करून आम्हाला डावललेलं आहे. मी त्याला आर्थिक विषय कुठं आला असं म्हणणं नाही. मी त्या सर्व कार्यकर्त्यांना आवर्जून सांगतो की जर काही असेल ह्याच्यामध्ये पक्षाचा कुठलाही पक्षाने जी काही जी आमची उमेदवारी देण्याची प्रोसेस आहे ही अक्षरशः पारदर्शक प्रोसेस आहे. जे काही निर्णय झाले, जे काही उमेदवार निश्चित झाले, माझी आपल्याला विनंती असेल, तुम्ही आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष आणि आमचे निवडणुकीचे जे प्रमुख आहेत माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्यांनी नेतृत्वाचं आम्ही इथं जे काम करणारे 5-6 जण आहेत, आमच्याकडनं कोणतंच नाव घेतलं नाही. ज्यांनी अर्ज भरले त्यांचा सर्वे केला, त्या सर्वेमध्ये ज्यांचे नावं आले, मी आपल्याला आवर्जून सांगतो, माननीय बावनकुळे साहेब आमच्या पक्षाने 4 सर्वे केले, त्या सर्वेमधून ज्यांचे नावं आले तेच या महानगरपालिकेतले उमेदवार आहेत. काही वेळात अधिकृत उमेदवार